पहिली गोष्ट तर शिवाला इथे यायला मिळालंय ते कसं मिळालं, कोणी आणलं, ती सांगून आली घरून नाही सांगून आली, तर ते काहीच आयडिया नाही आहे कोणाला. एखाद्या माणसासाठी काहीतरी करणं हीच खूप मोठी गोष्ट होती शिवासाठी, आणि शिवा बदलत चालली होती. शिवा इतकी ओपन अप कधी झाली नव्हती कुठल्याही मुलासमोर, पण आता तिचा नवरा आहे हक्काचा. त्याला आपला एवढा तिरस्कार वाटताना एखाद्याचं मन बदलणं हे जितकं खऱ्या आयुष्यात कठीण आहे तितकंच शिवाच्या आयुष्यात पण कठीण आहे. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, शिवा या मालिकेच्या सेटवर आली आणि एक सरप्राईज मिळणार आहे, कारण की तुमची शिवा परत आली आहे असं म्हणायला हरकत नाही. कशी आहेस? मी मस्त. खूप सुंदर दिसतेय. परत मला त्या लुकमध्ये बघायला मिळते आणि प्रेक्षकांनाही बघायला मिळणार आहे. दहीहंडीचा माहोल कमाल आहे बाहेर. काय सांगशील? मला खरं तर मी आज आल्यानंतर हे मला माहीत होतं की पूर्वा म्हणजे शिवा जुन्या वेशात येणार आहे, त्यामुळे मला इतकं कम्फर्टेबल आउटफिट कधीच मिळालं नाही आहे कुठेच. आणि हे शिवाचं आउटफिट एवढं आवडतं मला. ते साडी तसं बांधून टाकलं होतं, आणि मला शिवाला साडी अजिबात आवडत नाही, पण ती आपल्या लोकांसाठी ते करते. पण तेच आपले जुने कपडे आपल्याला जेव्हा कपाटात मिळतात आणि ते घालावेसे वाटतात, ते तसं घालून मला खूप छान वाटतं, कारण की माहेर आणि सासर ह्यातला फरक कळतो पटकन. त्यामुळे शिवाच्या जुन्या वेशात येऊन मला खूप जास्त कम्फर्टेबल आणि खूपच आनंद झाला. सो साडीतही तू सुंदरच दिसतेस, पण साडीत तू जसं म्हणालीस तसं बांधून ठेवलं गेलं असलं तरीही तू स्टंट केलेत त्या साडीत, कमालीचे होते. पण आत्ता नेहमीप्रमाणे शिवा या सिरियलमध्ये स्टंट हे असतातच, आणि ते स्टंट सगळे तूच करतेस. दहीहंडी आहे, काय थरावर, कितव्या थरावर चढणार आहे, काय सगळं काय कसं असणार आहे? दहीहंडी काय, शिवा असेल तर दहीहंडी होणारच, आणि ती दरवर्षी फोडते. त्याच्यामुळे आता त्याच्यात काय होणार आहे, पहिली गोष्ट तर शिवाला इथे यायला मिळालंय ते कसं मिळालं, कोणी आणलं, ती सांगून आली घरून नाही सांगून आली, तर ते काहीच आयडिया नाही आहे कोणालाच. आणि ते आता तुम्हाला जेव्हा कळेल की हे कसं झालं त्यातच गंमत आहे. आणि मुळात हे असा लुक बघून सगळ्यांना मजा येणार आहे. ऑफकोर्स येऊ शकतो, कारण की जितकी साडी म्हणजे मी जितकी या वेशात सगळ्यांना अपील झाले, अचानक साडीत बघून पण त्यांनी कौतुकच केलं की छान दिसते. पण शिवाला म्हणजे एखाद्या माणसासाठी काहीतरी करणं हीच खूप मोठी गोष्ट होती शिवासाठी, आणि शिवा बदलत चालली होती. पण डेफिनेटली आपला ओरिजिनल स्वभाव आणि आपलं ओरिजिनल असणं ते डेफिनेटली मॅटर करतं. ते शिवाला छान वाटतंय, आणि हे खूप कम्फर्टेबल कपडे आहेत शिवाचे, आणि दहीहंडीच्या निमित्तावर काय काय गोष्टी होतात ते बघायला मिळतीलच. जसं तू म्हणालीस की शिवा बदलत चालली, सासूबाईंसाठी म्हणा किंवा त्या फॅमिलीसाठीच म्हणा. काही काही असे आम्हाला रूप बघायला मिळतात की शिवा जेवण बनवतीये, आशूला इम्प्रेस करण्यासाठी काही काही गोष्टी करते. क्यूट मोमेंट्स पण आम्हाला बघायला मिळत आहेत. सो त्या दोघांच्या, आशू आणि शिवाबद्दल काय बोलशील? खरं तर शिवा इतकी ओपन अप कधी झाली नव्हती कुठल्याही मुलासमोर, पण आता तिचा नवरा आहे हक्काचा, आणि तिने आता एक गोष्ट सासूबाईंना कमिट केलेली आहे की मी सगळ्यांचं मन जिंकणार आहे. आणि शिवाने एकदा ठरवलं तर ते होणार असं आहे. पण तेच मन बदलायचं एखाद्याला आपला एवढा तिरस्कार वाटताना एखाद्याचं मन बदलणं हे जितकं खऱ्या आयुष्यात कठीण आहे तितकंच शिवाच्या आयुष्यात पण कठीण आहे. कारण की ते करताना खूप नाकीनऊ येते. एखाद्याला आपल्या बाजूने करण्यासाठी खूप परिश्रम असतात, आणि ते आपण करतोय. तर कसं होतं की शिवा कधी ओपन अप झालेली नाही आहे, पण आशूसमोर ती नेहमी स्वच्छंदी जगलेली मुलगी आहे, कारण की मित्रच होते ते. तर एका पॉईंटला ती आशूसमोर काही बोलताना आजकाल विचार नाही करत, कारण की तिला आता काहीही झालं तरी ते नातं खूप चांगल्या प्रकारे फुलवायचं आहे. त्यामुळे आणि मुद्दा तोच आहे की ह्या कॅरेक्टरची गंमत ती आहे की ह्या कॅरेक्टरचे प्रचंड शेड्स आहेत. ती आशूसोबत वेगळी आहे, सीताईंबरोबर वेगळी आहे, मग त्या कीर्तीबरोबर एकदमच डिफरंट आहे. त्यामुळे ते शेड्स करायला मिळणं ना ही खूप गमतीशीर गोष्ट आहे शिवासाठी. सो स्वतःच्या आयुष्यात म्हणजे पर्सनल लाईफमध्ये कधी राधा बनून वगैरे अशी शाळेत गेली आहेस की शिवासारखीच होती साधी? नाही गेले. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन तर खूप होते, तेव्हा मी असं राधा नाही बनले, पण बेसिक आपलं झाड शबरी बनले होते, अशा काही गोष्टी होत्या. पण तेच म्हणते की आपल्या खऱ्या आयुष्यात आपण कधी हे करणार नाही, आणि मला शिवाच्या निमित्ताने म्हणा हे सगळं करायला मिळतंय, आणि सगळे सण खरेपणाने अनुभवता येत आहेत. आणि जे खऱ्या आयुष्यात पूर्वा करणार नाही, दहीहंडी तर करणार नसेलच पूर्वा, पण शाळेत असताना वगैरे केली आहे, पण आत्ता नाही एवढी गर्दी बघून करू शकणार. पण हे शिवा करते तेव्हा गंमत येते, हे सगळं अनुभवायला मिळतं तेव्हा मजा येते.
सो लहानपणी कधी हंडी वगैरे फोडली आहे शाळेत असताना? हो हो हो, शाळेत असताना मला लहानपणी आमच्या एरियात घेऊन जायचे, तेव्हा चढवायची. लहान आपण हाईट लहान असेल तर चढवतात ना थोडं गंमत म्हणून, तसं चढलेली आहे. पण आज काही करताना कशी गंमत येणार आहे ते बघूया आपण. पण हे जेव्हा सगळे स्टंट करतेस पर्सनली किती भीती वाटते? भीती नाही वाटत. मला खूप आवडतात अशा गोष्टी करायला. जे कम्फर्ट झोनच्या वेगळीकडे करायचं असतं ते डेफिनेटली करायला आवडतं. माझा कम्फर्ट झोन जरी शिवा असला तरी त्याच्यात जे येणारे अडथळे किंवा त्याच्यात जे येणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या करताना मी कधीच अनुभवलं नाही आहेत. मी फाईट सिक्वेन्स अनुभवलं नाही, मी गाडी नाही चालवली कधी. पण शिवाच्या निमित्ताने हे सगळं करायला जेव्हा मिळतं तेव्हा एक आपला कॉन्फिडन्स बिल्ड होतो. एक पूर्वा म्हणून पण शिवा म्हणून पण तो होत चालला आहे. ऑफकोर्स तो निगेटिव्ह गोष्टींना घेऊन नाही आहे की मी अशीच किती ग्रेट, असं नाही. पण आपला एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो की हेही करू शकतो आपण, आपल्याला हेही जमेल. असं नाही की नाही जमणार. त्यामुळे जितका कम्फर्ट झोन सोडून काम करीन ते माझ्यासाठी खूप चांगलं होईल ॲक्टर म्हणून. सो आता शिवा कितव्या थरावर चढणार आहे किंवा तरी शिवाला कितव्या थरावर चढायला आवडेल? मला आवडेल. आता ती सगळी एक्साइटमेंट आणि धास्तीच आहे. मला माहीत नाही कितव्या थरावर, पण बाई वस्तीतली हंडी आहे तर ती मोठीच असणार आणि ती पोरं मिळून सगळी करणार आम्ही. त्यामुळे गंमत येईलच. दरवर्षी शिवा फोडते, तर या वर्षी फोडते का नाही फोडते तर लेट्स सी काय होतं आहे. आणि या सगळ्यात आशू असणार आहे का? तोच मुद्दा आहे. कारण की शिवा तर आली आहे वस्तीत आणि तिला तर फोडायची आहेच. पण घरी पण सगळ्या गोष्टी आहेत. सीताईंसमोर अशी मी नाही आहे, पण अशी कशी आली आणि काय तिला घरून परमिशन दिली नाही दिली, रामभाऊंनी काय केलं किंवा लक्ष्मण भाऊजींनी काय केलं, हे सगळं जेव्हा कळेल ते गंमत आहे. कारण की आशू आणि शिवाचं नातं मैत्रीचं फुलत चाललं आहे आणि बघूया ते पुढे कसं फुलतं आहे. त्यामुळे हे सांगण्यातच गंमत नाही आहे, ते बघण्यात गंमत आहे. सो हे तुझं पुन्हा शिवाचं रूप बघून किंवा दहीहंडीचा हा माहोल बघण्यासाठी आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत. सो थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो. गंमत नाही आहे, ते बघण्यात गंमत आहे. सो हे तुझं पुन्हा शिवाचं रूप बघून किंवा दहीहंडीचा हा माहोल बघण्यासाठी आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत. सो थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.